नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात हवी असते ती म्हणजे खरी शांती. पण ती मिळवायची कशी? आज आपण भगवद्गीतेच्या आधारे याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि त्यासाठी आपण बघणार आहोत एक असा मार्ग जो थेट भक्ती आणि प्रेमातून जातो, परमशांतीकडे. भगवद्गीता हा एक असा ग्रंथ आहे जो आपल्याला ह्याच मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. आणि गंमत म्हणजे गीता फक्त एकच नाही तर अनेक मार्ग दाखवते, ज्यातून आपण आयुष्यातली सर्वोच्च शांती मिळवू शकतो. तर मग या सगळ्या मार्गांपैकी आज आपण एका खास आणि म्हणायला गेलं तर सगळ्यात सरळ मार्गावर लक्ष देणार आहोत. हा मार्ग सांगितलाय भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात. आणि तो आहे भक्तियोग. म्हणजे काय? तर प्रेमाचा, समर्पणाचा योग. ठीक आहे. चला तर मग जरा आणखी खोलात जाऊया. 12व्या अध्यायाची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे. इथे सुरुवातीलाच 2 वेगवेगळ्या आध्यात्मिक मार्गांची तुलना केली आहे. हे असं आहे की एकीकडे आहे भक्तीचा मार्ग, म्हणजे जिथे आपण देवाला एक साकार रूप मानतो, जसं की एखादा मित्र किंवा आपला गुरु, आणि त्याच्याशी एक नातं जोडतो. आणि दुसरीकडे आहे निराकार उपासनेचा मार्ग, म्हणजे एका अशा शक्तीवर ध्यान लावणं जिला काही रूप नाही, जी सगळीकडे आहे. ध्येय दोघांचंही एकच आहे, पण प्रवास मात्र खूप वेगळा आहे. पण मग प्रश्न येतो की यातला सोपा मार्ग कोणता किंवा जास्त थेट मार्ग कोणता? आणि तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण भगवद्गीता स्वतःच यावर एक स्पष्ट उत्तर देते. चला बघूया गीता काय म्हणते. हा श्लोक बघा. यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या लोकांना शरीर आहे, म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांना, त्यांच्यासाठी त्या निराकार अव्यक्त तत्वावर लक्ष केंद्रित करणं खूप खूप जास्त अवघड आहे. का? कारण साहजिक आहे, आपण सगळा अनुभव आपल्या डोळ्यांनी, कानांनी म्हणजेच इंद्रियांनी घेतो. आणि म्हणूनच भक्तियोगाला एक जास्त व्यावहारिक, जास्त सोपा आणि थेट मार्ग मानलं जातं. हा एक असा मार्ग आहे जो आपल्या बुद्धीपेक्षा जास्त आपल्या हृदयाला भावतो, आणि म्हणूनच हा प्रवास सोपा होतो. ठीक आहे, मग आपण हे तर समजून घेतलं की भक्तीचा मार्ग सोपा आहे, पण ह्या मार्गावर चालणारा जो भक्त असतो तो नेमका कसा असतो? त्याचे गुण काय असतात? तो आपल्यापेक्षा वेगळा असतो का? याचं उत्तरही गीतेत खूप सुंदर दिलंय. एक आदर्श भक्त कसा असतो याचं एक चित्रच जणू आपल्यासमोर उभं केलंय. आणि लक्षात घ्या, हे चित्र बाह्य पूजा अर्चा किंवा कर्मकांडांबद्दल नाहीये, तर ते आहे आतल्या गुणांबद्दल, मनाच्या अवस्थेबद्दल. चला तर मग बघूया हे गुण कोणते आहेत. हा श्लोक ऐका. यात भक्ताची मानसिक स्थिती किती सुंदरपणे वर्णन केली आहे. थोडक्यात काय, तर सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन स्थिर राहण्याची ही कला आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मन शांत आणि स्थिर ठेवणं. हे अगदी समुद्रासारखं आहे नाही का? वर कितीही लाटा उसळोत, पण समुद्राच्या आत खोलवर एक शांतता असते. तशीच आंतरिक शांतता जपायला हा मार्ग शिकवतो. आता ह्याचा अर्थ असा नाहीये की भक्त भावनाशून्य होतो, अजिबात नाही. तर भावनांना दाबण्याऐवजी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं आणि त्यातून एक खोल स्थिर शांती अनुभवणं हे महत्वाचं आहे. आणि ही भावनिक स्थिरता हेच भक्तीचं खरं लक्षण आहे. बरं, ही झाली आतल्या मनाची गोष्ट. पण ही जी आंतरिक शांती आहे ती बाहेरच्या जगात आपल्या कामात कशी दिसते, यासाठीही गीतेत एक महत्वाचा श्लोक आहे. हा श्लोक एका भक्ताच्या कर्माबद्दल सांगतो आणि त्यामुळे भक्ताचं चित्र आणखी पूर्ण होतं. म्हणजे खरी भक्ती ही फक्त मनातली भावना नाहीये, तर ती आपल्या कृतीतून दिसते, निस्वार्थ सेवेतून, करुणेतून आणि सगळ्या प्राणीमात्रांबद्दलच्या प्रेमातून. वा, म्हणजे भक्ताचे गुण आणि कर्म आपण पाहिले, पण या सगळ्याचा शेवट काय? या मार्गावर चालून शेवटी मिळतं तरी काय? काय आहे ते अंतिम फळ? इथेच तर खरी गंमत आहे. या मार्गाचं ध्येय काही सांसारिक गोष्ट मिळवणं नाहीये. याचं ध्येय आहे एक अशी खोल, कधीही न ढळणारी शांती मिळवणं. आणि गीता आपल्याला हे आश्वासन देते की हा भक्तीचा मार्ग आपल्याला आयुष्यातल्या सगळ्या चिंतांमधून, दुःखांमधून आणि बंधनांमधून मुक्त करतो. आणि ही शांती मिळवण्यासाठीचा एक सोपा उपाय या श्लोकात सांगितला आहे. काय करायचं? तर आपण जे काही काम करतो त्याचं फळ, त्याचा रिझल्ट देवाला अर्पण करायचा, सोडून द्यायचा. ज्या क्षणी आपण फळाची अपेक्षा सोडतो ना, त्याच क्षणी आपल्याला ती खरी, न ढळणारी शांती मिळते. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार थोडक्यात पाहूया. भक्तियोग आपल्याला काय देतो?
एक सरळ आणि सोपा आध्यात्मिक मार्ग. तो आपल्या आतल्या गुणांवर जोर देतो, जसं की संतुलन आणि करुणा. तो आपल्या निस्वार्थ कामाला आतल्या समाधानाशी जोडतो. आणि या सगळ्याचं अंतिम वचन काय आहे? तर तीच चिरस्थायी, कधीही न संपणारी शांती. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजच्या या धावपळीच्या, तणावपूर्ण जगात जिथे प्रत्येकजण कुठेतरी एका स्थिरतेच्या शोधात आहे, तिथे प्रेम, सेवा आणि समर्पणावर आधारलेला हा हजारो वर्ष जुना मार्ग खरोखरच आपल्याला ती हवी असलेली शांती देऊ शकेल का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.